नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण मान्सून स्पेशल रेसिपी करणार आहोत. पिवळी मूग डाळ, मैदा व माफक मसाले वापरून आपण करूयात कुरकुरीत मूग डाळ मसाला मठरी. ही मठरी छान गार करून एअरटाईट डब्यात स्टोअर केली की 15-20 दिवस आरामात टिकते. व यासाठी अर्धा कप मूग डाळ 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 3 तास भरपूर पाण्यात आपण भिजत घातली होती. आणि आता 3 तासात डाळ छान भिजली आहे, फुलली आहे, तेव्हा यातील सर्व पाणी काढून आपण डाळ उपसून ठेवलेली आहे. मुगाची डाळ आपण जी पाण्यातून काढून उपसून ठेवली होती ती आता मिक्सरमध्ये घातलेली आहे. आपण मिक्सरमध्ये रवाळ अशी वाटून घेणार आहोत. 3 तासामध्ये मूग डाळ छान भिजते बरं का, मस्त. आता या डाळीबरोबर आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये आपण घालतो आहोत 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून धणे. याऐवजी तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये धणे पावडर घातली तरीही चालेल, पण मी मिक्सरमध्ये बारीक करते. 3 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता ह्या मोठ्या आहेत म्हणून मी 3 घेतल्या. त्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या फार तिखट नाही आहे म्हणून मी 2 घेतल्या. तुम्हाला हवं तर तुम्ही मिरची स्किप करून मिरे पावडरचा देखील वापर करू शकता. आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये रवाळ असं वाटणार आहोत. आणि असं वाटलं की डाळ बारीक होतच नाही तर मग 1-2 चमचे आपण त्यामध्ये पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही. 2 कप मैदा आपण चाळून परातीत घेतलाय. याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतलं तरी चालेल. आपण अर्धा कप मूग डाळ घेतली आणि मैदा घेतलाय 2 कप. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या फार तिखट नाही आहेत, त्यामुळे आपण थोडे चिली फ्लेक्स घालतोय. आपण 1 टीस्पून चिली फ्लेक्स घालतोय. मी तुम्हाला म्हटलं जर मिरची तुम्हाला नको असेल तर यावेळेस तुम्ही मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर घालू शकता. आपण 1 टीस्पून पांढरे तीळ घालतो आहोत. कसुरी मेथी घालतोय आपण 1 टेबलस्पून जवळजवळ. आणि 2 टेबलस्पून तेल मी छान कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे, ते घालूयात. गरम तेलाचं मोहन. आपल्याला जेव्हा पदार्थ अगदी कुरकुरीत हवा असतो ना तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं बरं का. आणि खस्ता म्हणतो की नाही आपण, तर त्यावेळेस गार तेलाचं म्हणजे तेल तूप जे काही असेल ना ते. आपण हे गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करतोय. आणि आता हे मोहन आपल्या मैद्याला आपण छान चोळून घेऊयात. बघा असं क्रम्बली टेक्स्चर आलं पाहिजे. मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. यामध्ये आता आपण रवाळ अशी वाटून घेतलेली मूग डाळ आणि साहित्य आहे ना ते घालणार आहोत. आपल्याला डो लावून घ्यायचा आहे. मठरीचा डो कसा लावायचा तर जरा टाईटच लावायचा बरं का. या मूग डाळीच्या मिश्रणामध्ये हा मैदा व्यवस्थित भिजवला जातो, पण गरज वाटलीच तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता. हे बघा छान टाईट असा डो आपण लावून घेतलेला आहे. वरती तेलाचा असं हात फिरवतोय आणि त्यावरती आपला हा दमट कपडा झाकून ठेवूयात. आणि या डोला 20 मिनिटाची रेस्ट देऊयात. 20 मिनिटांमध्ये मठरीचा डो छान मुरला. मी परत एकदा त्याला मळून घेतलं आणि असं लांबट वळकटी करून घेतली आहे. आपल्याला याचे पेढे काढून घ्यायचे. आपल्या परोठाला जेवढा गोळा लागतो ना तेवढ्या आकाराचे मी पीसेस करते. 3 पोर्शन आपण काढून घेतलेले आहे. आपण बेसिकली काय करणार आहोत तर पोळी लाटून घेणार आहोत आणि मग त्यावरती जसं कुकी कटर असतं ना तसं वाटीच्या किंवा डब्बीच्या झाकणाने गोल गोल आकाराच्या एकसारख्या मठऱ्या करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन छोटी छोटी एक मठरी सिंगल अशी लाटू शकता, पण मी आज एकसारख्या दिसाव्या म्हणून वाटीने कट करणार आहोत. हे बघा आपण पोर्शन काढून घेतले पण त्याचा पेढा असा छान वळून घ्यायचा बरं का.
असं आतमध्ये टक करत. ठीक आहे. आता आपण हा पेढा लाटायला घेणार आहोत, तर तेव्हा हे बाकीचे 2 पेढे सुकू नये म्हणून आपण झाकून ठेवतोय. हां, हे बघा, आपण हे कॉर्नस्टार्च घेतलंय, कॉर्नफ्लोअर पण म्हणतो आपण याला, ते लावून आपण हे पोळी लाटणार आहोत. तर थोड्याशा कॉर्नफ्लोअरमध्ये आपण हे घोळून घ्यायचं, थोडंसं असं झटकून घ्यायचं आणि आता आपण थोडी जाडसर अशी पोळी लाटणार आहोत. मठरी कशी असते, पोळीसारखी पातळ नसते किंवा परोठ्यासारखी इतकी जाडही नसते, तर मीडियम असते. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सिंगल मठरी लाटाल तेव्हा त्यांचे काठ आहे ना अशा पद्धतीने थोडेसे भेगाळलेले असतात. मठरीचं टेक्स्चरच मुळात तसं असतं, त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. असे काठ भेगाळलेला दिसले तरी हरकत नसते. एकसारखी पोळी लाटायची, कुठे पातळ कुठे जाड असं करायचं नाही. हां, हे बघा, आपण बेतात अशी जाड पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण या वाटीच्या मदतीने या मठरी कट करणार आहोत. वाटीचे काठ थोडेसे या कॉर्नस्टार्चमध्ये असे बुडवून घ्यायचे, म्हणजे मग चिटकत नाही ती पोळी, आणि दाब द्यायचा. हे बघा, अशी मठरी कट होते. तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. आपल्या रेग्युलर पोळीपेक्षा थोड्या लहान आकाराच्या मी आज मठरी करते आहे. आणि तुम्हाला वाटलं असेल कॉर्नस्टार्चवर का लाटतोय आपण, तेल किंवा कुठलंही पीठ न लावता ही लाटलं जाते पोळी, पण आपल्या या मठरीला छान असा क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण हे कॉर्नस्टार्च लावलं. कोरडं कॉर्नस्टार्च लावलं की मस्त, तुम्ही एकदा लावून बघा, जबरदस्त खस्ता म्हणू किंवा काय म्हणू आपण, कुरकुरीत होते. खस्ता नाही, कुरकुरीत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि बाकीचा पोर्शन असा उचलून घ्यायचा, परत त्याचा पेढा बनवायचा, व्यवस्थित वळून घ्यायचा आणि मग त्याची पोळी लाटायची आणि परत असेच पद्धतीने आपण ह्या मठरी करून घेणार आहोत. बरं, या मठरी पुरीसारख्या फुगायला नको, तर त्या अशा छान क्रिस्पी का होण्यासाठी काय करायचं, काट्या चमच्याने आपण त्याला असं प्रिक करणार आहोत, म्हणजे काय होईल, त्या फुगणार नाही आणि फुलल्या नाही की छान कुरकुरीत राहतील. काट्या चमच्याने करा, सुरीने करा. आपण मठरी छान करून घेतल्या. आता मी एकटीच करते ना, मग म्हणून मी काय करणार आहे, अजून थोड्याशा मठरी मी करून घेते आणि मग आपण एकदम तळूयात. हो, पण जरा तळायला वेळ असेल तर ह्या मठरी थोड्या झाकून ठेवायच्या, नाहीतर त्या मग सुकतात. ठीक आहे, चला मी ह्या सर्व मठरी आता काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्या सर्व मठरी करून घेते. हे पहा, आपण सर्व मठरी लाटून घेतल्या. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या मठरी मी एकावर एक ठेवल्या चिटकतील, तो मुळीच नाही. आपण टाईट डो लावलेला आहे, त्यामुळे तुम्ही अशावर एक मठरी बिनधास्त ठेवू शकता, अजिबात चिटकत नाही. चला, आता आपण ह्या मठरी तळून घेणार आहोत. तर गॅसवरती मी कढई चढवली आणि तेल गरम करायला ठेवलं. आपल्याला तेल बेतात गरम हवं, फार हॉट नको, म्हणजे खूप गरम नको किंवा खूप त्याचं टेम्परेचर कमी नको, मीडियम पाहिजे. जरा मी मोठीच कढई घेतली, एका वेळेस आपण त्याच्यामध्ये 7-8 मठरी टाकू शकू. आणि तळताना आपल्याला गॅसची फ्लेम देखील मीडियम ठेवायची. चुकू नये हाय करू नका. लो केली तर त्या तेल पितील आणि हाय केल्या तर त्या भाजल्या जातील, म्हणजे तळल्या जातील, पण थोड्या वेळाने त्या सॉफ्ट होतील. तर मीडियम फ्लेमवरती आपण सावकाश तळणार आहोत. तेल पुरेसं तापलंय, आपण यामध्ये मठरी सोडूयात. बघा, मीडियम टेम्परेचर आहे. ह्या मठरी लगेच वर नाही आल्या, थोड्या वेळाने ते वर येतात. आणखीन एक गोष्ट मी बोलताना चुकून म्हणून गेले की आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा जरा लहान आकाराची, तर पोळीपेक्षा नाही, नेहमीच्या पुरीपेक्षा थोडी लहान आकाराची आपण मठरी केलेली आहे. आपली कढईच्या आकारमानाप्रमाणे तुम्ही त्यामध्ये मठरी घाला. अतिशय सोपं आहे मठरी करणं. बस आता दोन्ही बाजूनी छान गुलाबी रंग, थोडासा गोल्डन कलर म्हणतो ना आपण, तसा येईपर्यंत आपण ह्या तळून घेणार आहोत.
तुम्हाला लक्षात असेलच आपण ओवा डाळ बारीक करताना घातला. का बरं कळलं का तुम्हाला? आता जर मठरीमध्ये अख्खा घातला असता ना तर तळताना तो ओवा असा सुट्टा होऊन आपल्या तेलात पसरला असता. असं वाटलं एक बाजू होत आली आहे तर आपण उलटून घालायचं आणि उलट पालट करत आपण ह्या मठरी गुलाबी रंगावर मीडियम फ्लेमवरती, बरं का, हाय फ्लेम लो फ्लेम नाही तर मीडियम फ्लेमवरती सावकाश अशा तळून घेऊयात. मठरी बघा छान गुलाबी रंगावर तळल्या गेल्यात आणि आपण त्याला टोचे मारल्यामुळं फुगल्या नाहीत. मस्त. हे बघा जवळून दाखवते कलर आणि आवाज ऐका. बरोबर. चला आपण या सर्व मठरी अशा छान निथरवून घेऊयात. असं झाऱ्यावर धरलं की ते तेल जास्तीचं कढईत निघून जातं. आणि आता आपल्या मठरीची पुढची बॅच तळायला घालू आणि बस बाकी सर्व मठरी आपण अशाच पद्धतीने गोल्डन कलरवरती तळून घेऊयात. आपण सर्व मठरी तळून घेतलेल्या आहेत. बघा घेतलेल्या साहित्यात भरपूर मठरी झालेली आहे. आणि जवळून दाखवते तुम्हाला तळलेली आहे पण कुठलेही तेलकटपणा आपल्या मठरीवरती राहिलेला नाही. सुरेख. मध्ये मध्ये चिली फ्लेक्स तीळ दिसत आहेत बघा. ओके ना. सुरेख. तुम्हाला एक मोडून दाखवते. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. चला बाहेर छान पाऊस पडतोय. मी मसाला चहा ठेवते. चहा आणि ही मठरी आपण एन्जॉय करूयात. आपण मठरी काढून घेतली प्लेटमध्ये. आपला मसाला चहा देखील झालेला आहे. पाऊस तर पडतोच आहे जबरदस्त. चला आपण मठरी कशी झाली पाहिली पण टेस्ट पाहायचं बाकी आहे ना. चहासाठी थांबलो होतो आपण. टेस्ट पाहूया. लाजवाब लाजवाब. थोडीशी मठरी घ्यायची आणि थोडा मसाला चहा. वा. आज आपण चहासोबत एन्जॉय करतोय म्हणून मठरीसोबत आपण असं वेगळं काही घेतलं नाही. पण इतर वेळी ड्राय नसता म्हणून तुम्ही या मठरीचा वापर करू शकता. आणि तेव्हा तुम्हाला जर गरज वाटलीच तर थोडंसं लोणचं किंवा टोमॅटो केचप किंवा छुंदा असं काहीही तुम्ही या मठरीसोबत खाऊ शकता. मी मठरी आणि माझा मसाला चहा एन्जॉय करते. तुम्ही रेसिपी ट्राय करून नक्की पहा. 15-20 दिवस स्टोअर करता येणारी मस्त कुरकुरीत मूग डाळ मसाला मठरी रेडी आहे. ही मठरी खाताना थोडी चकलीची थोडी कचोरीची मजा येते. मान्सूनमध्ये प्रत्येक वेळी वडे भजे समोसे असा ताजा नाश्ता करणं शक्य नसतं. अशा वेळी ही कुरकुरीत मूग डाळ मसाला मठरी तुमचा मान्सून टी टाईम इंटरेस्टिंग बनवतं. तेव्हा खवयांनो आपली आजची मजेदार रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच छान छान मान्सून स्पेशल रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा. चला परत भेटूत अशीच मस्त मजेदार मान्सून स्पेशल रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.